नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ट्रेंडिंग एडिटर ट्युटोरियल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्रिव्ह्यू बघून घेऊया. तर फायनली मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी कॅपकट ॲप्लिकेशन लागणार आहे. पाहू शकता स्क्रीनवर. आणि कॅपकट ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी आपल्याला टर्बो VPN लागणार आहे. हा VPN सेटिंगमधनं ऑन करून कनेक्ट करून घ्यायचा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन लागणार आहे. बघू शकता स्क्रीनवर. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि कॅपकट ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला लागणार आहे टर्बो VPN. तो तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल. आपण कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेऊ. कॅपकट ॲप्लिकेशन ओपन झाले अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल. आपण क्रिएटवर क्लिक करून आपल्या मॉडेलची इमेज सिलेक्ट करून घेऊ. मॉडेलची इमेज सिलेक्ट केल्यानंतर इफेक्टच्या शेजारी स्पेट रेशो त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो पहिलाच ऑप्शन 9.16 त्याच्यावर क्लिक करून राईट क्लिक करा. त्यानंतर इमेजवर क्लिक करून स्क्रोल करून बेसिक ऑप्शनवर जाऊन स्केलवर जाऊन अशा प्रकारे इमेज झूम करून घ्या. इमेज झूम केल्यानंतर पोझिशनवर जाऊन इमेज मिडलला आणा. मी माझ्या हिशोबाने सेट करतो, तुम्ही तुमच्या हिशोबाने सेट करून घ्या. परत राईट क्लिक करून कॅप्टू डिटेक्टचा लोगो सिलेक्ट करून डिलीट करून टाकू. नंतर मित्रांनो मी सॉन्ग ॲड करून घेतो. सॉन्ग ॲड झालं आहे मित्रांनो. नंतर इमेजवर क्लिक करून इमेजची साईज वाढवून घेऊ. नंतर सॉन्गवर क्लिक केलं आपण मागे येऊन जाऊ. नंतर इमेजवर क्लिक करून पहिलाच ऑप्शन स्प्लाइट मारू आणि एक्स्ट्रा इमेज डिलीट करून टाकू. त्यानंतर मित्रांनो आपण बीट मारून घेऊया. पहिले बीट मित्रांनो 3 सेकंद येते बघू शकता. नंतरचे येते बघा 4 सेकंद. नंतर 5. नंतरचं डायरेक्ट 7 सेकंद येते मित्रांनो. नंतरचे ते 8 सेकंद. नंतरचे ते 9 सेकंद. नंतरचं मित्रांनो 11 सेकंद. आणि लास्ट स्प्लाइट 13 सेकंद. असे सगळे स्प्लाइट मारून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इफेक्ट आणि ॲनिमेशन कसं लावायचं सांगून टाक. तर मित्रांनो पहिली इमेज सिलेक्ट करून ॲनिमेशनवर जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन त्याला आपण लावला आहे बाउन्स 1. आणि परत नंतर इफेक्टमध्ये त्याला मिरर 3 लेयर लावला आहे. त्यासाठी व्हिडिओ इफेक्टवर जाऊन स्पार्कवर जाऊन लास्टला
मिरर थिन लेयर लावून त्याची साईज आपण 3 सेकंद ठेवलेलं आहे, ऑलरेडी ॲड केलेलं आहे मित्रांनो. नंतरच्या इमेजला आपण व्हिडिओ इफेक्टवर जाऊन लावलेला आहे डायमंड झूम. हो का, ट्रेंडिंगला जाईल स्टार्टिंगला डायमंड झूम राईट करून त्याला आपण ठेवले 7 सेकंदापर्यंत. बघू शकतो मित्रांनो, 7 सेकंदापर्यंत ठेवलेला आहे. त्याच्या पुढच्या इमेजला म्हणजे 7 सेकंदाच्या पुढं आपण इथे लावलेला आहे बटरफ्लाय लावून राईट क्लिक केलेला आहे आणि त्याच्याखाली आपण लावले फिगर ग्लेअर इफेक्ट लावला मित्रांनो, बघू शकता. आणि त्याची इंटेन्सिटी ऑफ केलेली आहे आणि राईट केलंय. नंतर 10 सेकंद मित्रांनो आपण लावलाय डायरेक्शन मुवमेंट. ही इफेक्ट लावून त्याची स्पीड आपण 80 ठेवलेली आहे. स्क्रीनवर राईट क्लिक करून नंतरच्या इमेजला म्हणजे पुढच्या 11 सेकंदाच्या स्प्लाइटवर आपण लावलेला आहे फिगर ग्लेअर आणि 3 लेअर मिरर लावलेला आहे. बघू शकता मित्रांनो, फिगर ग्लेअर ह्याची इंटेन्सिटी ऑफ करून घेतली करून नंतर लावलेला आहे मिरर इन 3 लेअर. ह्याचा फिल्टर पूर्ण ऑफ करून राईट क्लिक केलेला आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो सात सेकंदाच्या स्प्राईटवर कॉम्बोवर जाऊन इथं आपण लावलेला आहे स्ट्रेच अँड डिस्ट्रॉय इफेक्ट लावला आहे. इफेक्ट फोल्ड करून राईट क्लिक केलेला आहे आणि नंतर 11 सेकंदाच्या स्प्लाइटवर इथं लावलेला आहे पुल इन लावलेला आहे मित्रांनो. बघू शकता पुल इन लावला आहे, साईज फुल ठेवली, राईट क्लिक केलं आहे आणि लास्टच्या इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन त्याला रॉकवर टिकन लावून राईट क्लिक केलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे सर्व इफेक्ट लावून फ्रेम रेट 60 करून कोड रेट हाय करून व्हिडिओ सेव्ह करून घ्या. अशाच प्रकारचे ट्रेंडिंग ट्युटोरियल व्हिडिओ बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा.